झी 24 तास एक पाऊल पुढे. ताकद सांभाळण्यामध्ये काँग्रेसला यश का आलं, तर याचं एक मुख्य कारण मला असं वाटतं की याला राहुल गांधी जबाबदार आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये राहुल गांधींनी खूप लक्ष घातलं. अगदी गावोगाव गेले, सभा घेतल्या, भाषणं केली, सगळं केलं आणि त्याचे निकाल आपल्यासमोर आहेत. आणि मला असं जाणवलं की या सगळ्या गुजरातच्या मोहिमेमध्ये राहुल गांधी नव्हते, कुठे आधी नव्हते आणि शेवटी मग अगदीच तुम्ही का आला नाही तसा प्रश्न मीडियावाले विचारतील म्हणून शेवटचे 1-2 दिवस ते येऊन गेले, पण परिणाम करायला ते दिवस कमी पडले. म्हणजे थँक्स टू राहुल गांधी अशा प्रकारचं तुमचं वक्तव्य आहे. मला असं अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, या विश्लेषणाशी आपण सहमत आहात का? मला आपण सांगा, या मध्य गुजरातचं आपण काय विश्लेषण कराल? जिथे गोधरा घडलं होतं तिकडे सुद्धा आता आपल्याला नमो नमा असाच उद्घोष ऐकू येतोय. नाही, या भागातल्या जागा बघितल्यात आपण 2002 आणि 2007च्या जागांची संख्येत बदल झालेला आहे. आणि शहरी भागाचं विचाराल तर शहरी भागामध्ये भाजपाने पूर्वीपासून वर्चस्व ठेवलेलं आहे, त्यांचा तिथे प्रभाव आहे. एकदम उलटं चित्र होऊ शकत नव्हतं. आणखी एक गोष्ट या लक्षात घेतली तर मोदी यांचे जो तिथे जनाधार आहे तो शहरी भागात जास्त आहे आणि मध्य गुजरातमध्ये तो पहिल्यापासूनच जास्त राहिलेला आहे. पण त्याचवेळी या सगळ्या कमी झालेल्या जागा आणि काँग्रेस आणि भाजपचा रेशो जर बघितलात तुम्ही 2002, 2007 आणि 2012, तर गुजरातच्या या निवडणुकीतल्या एकूण टॅलीचं जसं चित्र बदललेलं नाही तसं या भागाचंही चित्र बदललेलं नाही आहे. जे मतांचं ध्रुवीकरण 2000 नंतर गुजरातमध्ये झालेलं आहे त्या चित्रामध्ये अजून काहीही बदल झालेला नाही आहे. आपण हिंदुत्वाकडून विकासाकडे गेलो का? विकासाला आपण मगाशी मी शब्द वापरला तुम्हाला की डेव्हलपमेंट विथ सॅफ्रन फेस, विकासाचा भगवा रंग. तरी ह्या पोलरायझेशनमध्ये अजून कुठलाही बदल झालेला विकासाचा भगवा रंग म्हणूया, भगवा रंग. मला हाच प्रश्न घेऊन जायचंय मला विनय सहस्त्रबुद्धे यांच्याकडे. विनयजी, नरेंद्र मोदींनी आपली एक प्रकारची जी इमेज होती अल्पसंख्याक विरोधी, विशेषतः गोधरा नंतर जो एक प्रचंड तिखट प्रचार झालेला होता, नरेंद्र मोदी वॉज अंडर फायर, त्यांची अनेक प्रकारची चौकशी चालू होती, चौकशीचे ससेमिरे चालू होते, खटले चालू होते. या सगळ्यातनं कुठेतरी अल्पसंख्याकांच्या मनामध्ये त्यांची प्रतिमा बदलल्याचं लक्षण आहे. तसं असेल तर तुमच्या पक्षानं यावेळी काय, मागच्या वेळी काय, किंवा त्याच्या आधी 2002 मध्ये काय, एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिल्याचं दिसलं नाही. एक प्रकारे मुस्लिम मतदारांना मार्जिनलाइज करण्याचं काम आपण करताय आणि आउट ऑफ नो चॉईस दे आर चुझिंग यू. नाही, असं म्हणण्याचं काही कारण नाही. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही एक जबाबदार राजकीय पार्टी, एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून लोकांच्या समोर आलेला आहे आणि पक्षाच्या संघटनेमध्ये सर्व स्तरांवर अल्पसंख्याक समाजाचे, मुसलमान, ख्रिश्चन या सगळ्या समाजांमधले लोक आहेत. आता आपल्याला माहिती आहे की गोव्यामध्ये आमचं सरकार आहे आणि गोव्यामध्ये 6 ख्रिश्चन समुदायाचे आमदार आमच्याकडे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूने हेही लक्षात घेतलं पाहिजे की अल्पसंख्याक समाजातल्या व्यक्तींना आमदार पदाची तिकीटं देणं म्हणजेच फक्त त्यांचं समर्थन मिळवणं किंवा त्यांचं आपल्या पक्षाला समर्थन आहे हे जाहीर करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे, असं जे एक सरधोपट समीकरण केलं जातं ते फारसं बरोबर नाही, आवश्यकही नाही. आज गुजरातमधल्या अनेक नगरपालिकांमध्ये, ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे सदस्य निवडून आलेले आहेत त्यामध्ये मुस्लिम समाजाचेही सदस्य आहेत. अनेक ठिकाणी तर त्यांची संख्या देखील खूप चांगली आहे. त्यामुळे आज अजून अशी स्थिती आली असं पक्षाला वाटलं नाही की कुठल्या एखाद्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं आणि त्यामुळे तो निवडून येईल. त्या कॉन्टेक्स्टमध्ये केवळ आपण फक्त याच्याकडे बघितलं पाहिजे. अन्यथा मुस्लिम समाजाचं समर्थन भारतीय जनता पक्षाला वेळोवेळी मिळत गेलेलं आहे. ते गुजरातमध्ये देखील मिळालं आहे. 2007, 2002 या दोन्ही निवडणुकांमध्ये अपप्रचाराची जी राळ उडवण्यात आली होती त्यावर एक प्रकारचा उतारा म्हणून, आपले इरादे जे आहेत ते स्पष्ट करण्याकरता म्हणून, एक प्रकारे आउटरीच ज्याला म्हणतो तशा पद्धतीने नरेंद्र मोदींनी यावेळी सद्भावना एक अभियान हातात घेतलं होतं आणि सर्व समाजापर्यंत ते अतिशय समर्थकपणे पोहोचले देखील होते आणि त्याचा देखील निश्चितपणे एक अतिशय चांगला परिणाम झालेला असू शकतो. सगळ्यात महत्वाचं, आणि मला त्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधायचं आहे की गुजरातची निवडणूक 2007, 2002 आणि त्याच्या आधीच्या निवडणुका यावेळी जे विश्लेषण होतं ते आपण जर वर्तमानपत्रातलं वाचलं असेल तर ते कुठेतरी खाम स्ट्रॅटेजी, कुठेतरी आजगर स्ट्रॅटेजी अशा पद्धतीने, खाम म्हणजे क्षत्रिय, हरिजन, अमुक तमुक, मुसलमान
असे सगळे एकत्र आले, अहिर आणि मुसलमान, KHAM, अशा पद्धतीने ते विश्लेषण व्हायचं. याचं कारण अशा समाज घटकांना काही ना काही लालूच दाखवून एकत्र आणायचं आणि त्यांची एक मोठ बांधायची आणि त्याच्या आधारावर आपली सत्तेची पोळी वाजून घ्यायची. एका अर्थाने या घटकांना अन्य समाजापासून वेगळं काढायचं. अशा पद्धतीने काँग्रेसचं राजकारण केवळ गुजरातमध्ये नाही, सगळीकडे चालत आलेलं आहे. आज मला असं वाटतं की गुजरातमधल्या विजयाचा एक सगळ्यात मोठा अर्थ लोकशाहीबद्दल आस्था असणाऱ्या सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की नरेंद्र मोदींनी ही जी रूढ समीकरणं होती, कुठेतरी अजगर स्ट्रॅटेजी, कुठेतरी खाम स्ट्रॅटेजी, कुठेतरी MY स्ट्रॅटेजी, मुस्लिम आणि यादव स्ट्रॅटेजी असं उत्तर प्रदेशच्या बाबतीत म्हणतात, या सगळ्या समाजामध्ये विभेद निर्माण करणाऱ्या रणनीतीला कुठलाही थारा न देता विकासाच्या प्रश्नावर सहू नो साथ, सहू नो विकास अशा पद्धतीचा एक अत्यंत सेक्युलर नारा देऊन, सेक्युलर मी हे राजनीतिक म्हणजे राज्यशास्त्राच्या अर्थाच्या अनुषंगाने म्हणतोय, अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारे भावनेला आवाहन न करता अत्यंत रोखठोक अशा विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक ते लढले आणि त्यांनी ती निवडणूक यशस्वी करून दाखवली. मला असं वाटतं की राज्यशास्त्राचा जो कोणी अभ्यासक असेल त्याला हा एक भारतीय निवडणुकीच्या इतिहासातला मैलाचा दगड म्हणून, माइलस्टोन म्हणून मला असं वाटतं. अर्थातच या मैलाच्या दगडावर रत्नाकर महाजन यांना भाष्य निश्चित करायचं असेल, पण आता घ्यायचं आहे मला एक ब्रेक. कुठेही जाऊ नका. त्यानंतर आपण रत्नाकर महाजन यांच्याकडे जाणार आहोत. त्यांना या सगळ्या विश्लेषणावर त्यांचं मत आपण विचारणार आहोत आणि त्याहीपेक्षा सुद्धा पुढच्या सेगमेंटमध्ये उत्तर गुजरात यामध्ये नेमकं काय घडलं ते पाहणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.